लोकेश गवळी यांच्या वतीने भव्य रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन। सातपूर पंचक्रोशीत आगळा वेगळा नवरात्रोत्सव केला साजरा। तो केवळ सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मातेचा होय। नवरात्रोत्सवाबरोबरच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची मान्यता आहे। सातपूरला औद्योगिक वसाहतीचा उदय झाल्यानंतर रोजीरोटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवक सातपूरला येऊ लागले होते। सातपूर गावठाणाजवळ म्हाडाने सातपूर कॉलनी उभारली। त्यावेळी सातपूर कॉलनीत कोणतेही मंदिर अस्तित्वात नव्हते। 1985 साली सातपूर कॉलनीतील तरुणांनी म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर देवीचा फोटो ठेवून प्रथमच नवरात्रोत्सव साजरा केला होता। तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद स्वरूप यांनी मध्यस्थी करीत कॉलनीतील नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन ही जागा मंदिरासाठी दिली। त्यावेळीचे शिवसेनेचे विभाग प्रमुख असलेले अशोक गवळी यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर उभारणीसाठी विशेष प्रयत्न केलेत। सिनेतारका इंद्राणी खन्ना यांनी मंदिरासाठी मोठी आर्थिक मदत दिली होती। गेल्या 17 वर्षांपासून अशोक गवळी आणि विश्वस्तांच्या पुढाकाराने नवरात्रोत्सव सुरू करण्यात आला आहे। आता दरवर्षी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याच अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी घटस्थापनेच्या दिवशी सातपूर कॉलनीत श्री सप्तशृंगी देवी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकेश गवळी यांच्या वतीने भव्य रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नवदुर्गा जिवंत देखावा, मैदानी खेळांनी परिसरातील नागरिकांना आकर्षित केले। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, माजी महापौर दशरथ पाटील, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, माजी नगरसेविका उषाताई शेळके, इंदुबाई नागरे, सीमाताई निगड, मारुती बोलकर, रश्मी बेंडाळे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार युनियन प्रदेश सरचिटणीस नाना लोंढे, गोकुळ निगड, महाबली युवा प्रतिष्ठानचे विक्रम नागरे, रामहरी संभेराव, राजेश दराडे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या भव्य रथयात्रेची सुरुवात करण्यात आली। यावेळी संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने मंत्रमुग्ध झालेला दिसून येत होता। तसेच चेस ग्रुप ऑफ इव्हेंट्स देखावा देखील साकार केला होता। तसेच अखंड हरिनाम सप्ताह, भगवान सप्ताह, हनुमान जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी यासह विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। विश्वस्त म्हणून लोकेश गवळी अध्यक्ष, प्रकाश चौधरी, विजय शिरसाट, टी.सी. जाधव, सी.आर. ढाके, मधुकर आहेर, अंबादास ठोंबरे, मुकेश कुशारे, प्रभाकर शिरसाट आदी जण या मंदिराचे कामकाज पाहत आहेत। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।